तर बीडच्या इशारा सभेतून मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे। 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानामध्ये उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। बीडच्या सभेतून जरांगेंनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवलेली आहे। कुणीही हिंसक आंदोलन करायचं नाही, कुणी दंगा करायला लागलं तर त्याला पोलिसांकडे द्या असं आवाहन देखील मनोज जरांगेंनी केलं। तर मराठा खासदार आमदारांनीही पाठीशी राहावं, नाहीतर त्यांना आमची घरं बंद होतील असा इशारा मनोज जरांगेंनी लोकप्रतिनिधींना दिला। हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होत आहे। माननीय मनोज जरांगे पाटील माहित नसला तर ऐका काय नाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला। किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत। चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला। आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार। त्याला भेटायला मराठे येणार। आम्ही भेटायला नाही यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता। मराठ्यांना दाबणं सोपं नाही भाऊ। मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाहीर मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभं राहा। हीच योग्य वेळ तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची। जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा न राहिलात तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचं